नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, JP करंट अफेअर या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026 या व्हिडिओमध्ये आपल्याला फेब्रुवारी महिन्याचा जो करंट अफेअर आहे तो आपल्याला बघायचा आहे. आणि आपण या महिन्यामध्ये जे काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या व्यवस्थित आपण बघणार आहोत. आणि हा व्हिडिओ TCS किंवा IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या सगळ्या स्पर्धा परीक्षासाठी उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे. तर याला शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे आणि नवीन असाल तर या JP करंट अफेअर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, चला तर सुरुवात करूया आपल्या फेब्रुवारी महिन्यातील करंट अफेअरना. बघा, पहिला जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय दिलेला आहे स्लाइडवरती, तर स्लाइडवर तुम्हाला दिलेला आहे की 1 फेब्रुवारी 2026 रोजी संसदेत सादर झालेल्या 16व्या वित्त आयोगाच्या सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. ओके, तर तुम्हाला हा प्रश्न विचारला गेलेला आहे की 16व्या वित्त आयोगाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. तर नियुक्ती करण्यात आली पर्याय क्रमांक डी, श्री ऋत्विक रंजनम पांडे यांची 16व्या वित्त आयोगाच्या सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर याचं डिटेल स्पष्टीकरण आपण बघणार आहोत नंतरच्या स्लाइडवरती. बघा, श्री ऋत्विक रंजनम पांडे यांची 16व्या वित्त आयोगाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष, बघा कोण आहे अध्यक्ष, डॉक्टर अरविंद पनगारिया यांना सहाय्य करतात. कोण, आपले जे ऋत्विक रंजनम पांडे आहेत ते सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली, पण सहाय्य कोणाला करतात, जे अध्यक्ष आहे कुणाचे, 16व्या वित्त आयोगाचे जे अध्यक्ष डॉक्टर अरविंद पनगारिया यांना ते मदत करतात. आणि हा प्रश्न विचारला गेलेला आहे की 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण, तर डॉक्टर अरविंद पनगारिया. ठीक आहे, तर 16व्या वित्त आयोगाचं काही तुम्हाला माहिती दिलेली आहे सचिवालयाबद्दल, ते एकदा तुम्ही बघून घ्या. सचिव कोण आहे, ऋत्विक रंजनम पांडे. अध्यक्ष कोण आहेत, डॉक्टर अरविंद पनगारिया. आणि मुख्यालय कुठं आहे, नवी दिल्ली येथे. हे सगळी माहिती एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ठीक आहे, तर हा झाला आपला पहिला प्रश्न आणि हे त्याचा एक्सप्लेनेशन. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा, प्रश्न क्रमांक 2, जागतिक कर्करोग दिन. ठीक आहे, याला महत्त्व द्या. जागतिक कर्करोग दिन कोणत्या वर्षी अधिकृतपणे स्थापित करण्यात आलेला आहे. तर याचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे की बी पर्याय, म्हणजे 2000 साली काय केलं आहे, अधिकृतपणे स्थापित करण्यात आलं आहे. काय, जागतिक कर्करोग दिन. आता तुम्हाला याचा दिवस सांगायचा आहे की कुठल्या दिवशी हा दिन साजरा करण्यात येतो. तर आपण याचं उत्तर डिटेल स्पष्टीकरणामध्ये बघणार आहोत. बघा, दरवर्षी 4 फेब्रुवारीला, कधी, 4 फेब्रुवारीला हा जो जागतिक कर्करोग दिन आहे तो साजरा करण्यात येतो. ठीक आहे, तर याचं उद्दिष्ट जे आहे ते तुम्हाला या स्लाइडवर सांगितलेलं आहे की जागतिक स्तरावर कर्करोगावर लक्ष देण्यासाठी जागरूकता वाढवणे आणि कृतीस प्रोत्साहन देणे हे या दिवसाचं काय उद्दिष्ट आहे. तर अशा प्रकारे हा दुसरा काय होता, आपला प्रश्न होता. वळूया आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे. भारतामध्ये राष्ट्रीय महिला दिन 13 फेब्रुवारी रोजी कोणत्या ऐतिहासिक व्यक्तीच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. बघा, तुम्हाला आधी लक्षात काय ठेवायचं आहे की राष्ट्रीय महिला दिन कधी येतो, 13 फेब्रुवारीला. ठीक आहे, एवढा एक प्रश्न समजला. त्यानंतर जो ऐतिहासिक दिन आहे तो कुठल्या व्यक्तीच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो, तर कुठल्या, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सरोजिनी नायडू. ठीक आहे, तर हा एकदा व्यवस्थित प्रश्न बघून घ्या. याचं एक्सप्लेनेशन आपण इथे बघणार आहोत. बघा, दरवर्षी 13 फेब्रुवारी हा दिवस सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त भारतभर राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. एवढं कळलं. त्याच्यानंतर यांच्याबद्दल इथे डिटेल माहिती दिलेली आहे की सरोजिनी नायडू 13 फेब्रुवारी 1879 ते 2 मार्च 1949 रोजी एक थोर भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्त्या, राजकारणी आणि जगप्रसिद्धी कवयित्री होत्या. त्यांच्या कवितांमधील गेयता आणि संगीत गुणवत्तेमुळे महात्मा गांधींनी, बघा, त्यांना भारताची नाईट एंगल म्हणजेच भारताची कोकिळा ही उपाधी दिली. बघा, हा पण इथून जीकेचा प्रश्न तयार होऊ शकतो की महात्मा गांधींनी सरोजिनी नायडूंना कुठली उपाधी दिली किंवा पदवी दिली, तर भारताची नाईट एंगल म्हणजेच भारताची कोकिळा ही उपाधी दिली होती.
हा एक जीकेचा प्रश्न इथून तयार होतोय. ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेनेशन डिटेल सांगत असतोय. त्यानंतर बघा 1925 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या, ठीक आहे, कानपूर अधिवेशनात अध्यक्ष म्हणून निवडल्या गेलेल्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत. इथून पण एक प्रश्न काय होतो तयार होऊ शकतो. म्हणजे हा पॉईंट तुम्हाला अत्यंत महत्वाचा आहे की जो कानपूरमध्ये अधिवेशन झालं होतं राष्ट्रीय काँग्रेसचं, त्यामध्ये पहिला महिला अध्यक्ष कोण होत्या? सरोजिनी नायडू. समजलं? त्यानंतर तुम्हाला इथे उत्तर प्रदेशच्या पण त्या कोण होत्या? राज्यपालपदी त्यांनी काय केलं होतं? कार्य केलेलं होतं. ठीक आहे, याच्यामध्ये पण तुम्हाला हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. अशा प्रकारे हा आपला पहिला म्हणजे तिसरा प्रश्न काय झाला? एंड झालेला आहे. आणि हे त्याचं एक्सप्लेनेशन एकदा तुम्ही IMP म्हणून याला मार्क करून ठेवा आणि लिहून घ्या एका बुकमध्ये. आणि नवीन असाल तर या चॅनलला काय करा? सबस्क्राईब करा. ठीक आहे, वळू या नंतरच्या आपल्या. बघा इथे काही यांची महत्वपूर्ण साहित्य कृती दिलेली आहे. कोणाची? सरोजिनी नायडूची साहित्य कृती दिलेली आहे. जसं की बघा पहिलं जे दिलेलं आहे द गोल्डन थ्रेशोल्ड. ठीक आहे, अत्यंत महत्वाची साहित्य कृती आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे द बर्ड ऑफ टाइम, यांचे साल पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर द ब्रोकन विंग आणि चौथे आहे द सेफ्टर्ड फ्ल्यूट. ठीक आहे, तर ही अत्यंत यांची साहित्य कृती आहे. कोणाची? सरोजिनी नायडूची. तर तुम्हाला हे अत्यंत माहिती महत्वाची असल्यामुळे लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, वळूया आपल्या नंतरच्या आपल्या स्लाइडकडे. बघा या स्लाइडवर आपल्याला फेब्रुवारी महिन्यातील काही महत्त्वाचे दिवस म्हणजे दिनविशेष लक्षात ठेवायचे आहे. मी जे जे दिवस सांगत आहे ते अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहेत. त्याला तुम्ही एकदा नोट करून घ्या किंवा एकदा अत्यंत काळजीपूर्वक वाचून घ्या. बघा 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिन, अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, याला मार्क करून घ्या. ठीक आहे. 2 फेब्रुवारी हा पण अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, जागतिक पाणथळ भूमी दिन. ठीक आहे. त्यानंतर बघा 2 ते 8 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय विकास सप्ताह, म्हणजे 2 ते 8 फेब्रुवारी विकास सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानंतर 4 फेब्रुवारी याच्यावर आपण प्रश्न बघितलेला होता, जागतिक कर्करोग दिन. ठीक आहे, आणि श्रीलंकेचा राष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो 4 फेब्रुवारीला. 6 फेब्रुवारी महिला जननेंद्रिय विकृती विरोधी आंतरराष्ट्रीय दिन. ठीक आहे. 11 फेब्रुवारी जागतिक आजार दिन. ठीक आहे. 12 फेब्रुवारी डार्विन दिन किंवा अब्राहम लिंकन वाढदिवस या 12 फेब्रुवारी दिवशी येतो. 13 फेब्रुवारी बघितलेला आहे आपण काय? सरोजिनी नायडू यांची जयंती 13 फेब्रुवारीला साजरी करण्यात येते. त्यानंतर बघूया 18 ते 27 फेब्रुवारी ताज महोत्सव. 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिन, हा अत्यंत महत्त्वाचा आहे, याला मार्कअप करून ठेवा. 21 फेब्रुवारी मातृभाषा दिन, महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, याला IMP करून घ्या. 21 फेब्रुवारी. त्यानंतर 22 फेब्रुवारी जागतिक स्काउट दिन. 23 फेब्रुवारी जागतिक शांतता व समजूतदारपणा दिन. 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिन, महत्त्वाचा आहे, 1-2 पेपरमध्ये याला विचारलेलं होतं. 24 फेब्रुवारी जागतिक केंद्रीय उत्पादन शुल्क दिन. त्यानंतर 27 फेब्रुवारी जागतिक शाश्वत ऊर्जा दिन, अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे 27 फेब्रुवारी. ठीक आहे, याला लक्षात ठेवा. त्यानंतर 28 फेब्रुवारी पण महत्त्वाचा दिवस आहे, राष्ट्रीय विज्ञान दिवस. ठीक आहे, याच्याविषयी आपण एक्सप्लेनेशन व्यवस्थित बघणार आहोत, डिटेल याची आपण बघणार आहोत की 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय दिन कोणाच्या नावाने साजरा करण्यात येते हे आपण डिटेल बघणार आहोत. ते स्लाइड मी घेतलेलीच आहे, तर व्यवस्थित याला आपण डिटेल अभ्यासणार आहोत. नवीन असाल तर या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, वळूया नंतरच्या आपल्या स्लाइडकडे. बघा या स्लाइडवर तुम्हाला राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो. त्या दिवशी तुम्हाला हे महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. बघा नॅशनल सायन्स डे. ठीक आहे, दिनांक 28 फेब्रुवारी 2026. ठीक आहे, या दिवसाची जी थीम आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे, वुमेन इन सायन्स कॅटलायझिंग विकसित भारत. ठीक आहे, ही थीम तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर कारण म्हणजे 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याचं कारण काय? या दिवशी CV रमन यांनी रमन इफेक्ट्स, ठीक आहे, चा शोध लावला होता. त्यामुळे या दिवशी काय राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. शोध कधी लावला होता? 28 फेब्रुवारी 1928.
लक्षात ठेवा 1928, फक्त 19 लक्षात ठेवायचं आहे, 28 फेब्रुवारी 28 इथे सारखंच डेट आहे. त्यानंतर यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे केव्हा, 1930 मध्ये, म्हणजे 2 वर्षानंतर. ठीक आहे. आणि कशामध्ये, फिजिक्स भौतिकशास्त्रामध्ये. प्रथम साजरा केव्हा गेला आहे 28 फेब्रुवारी 1987 ला हा प्रथम राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात आलेला होता. ठीक आहे. ही पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, IMP म्हणून मार्क करायचा आहे. ठीक आहे. वळूया आपल्या नंतरच्या स्लाइडकडे. बघा इथं अत्यंत महत्वाच्या नियुक्त्या तुम्हाला देण्यात आलेल्या आहे. ह्या नियुक्त्या चालू घडामोडी 2026च्या नियुक्त्या आहे, त्यामुळे याला IMP करून ठेवा. ठीक आहे. आणि हे तुम्हाला 1 ते 2 मार्कासाठी हा प्रश्न विचारलेला जातो. कुठे, कुठल्याही सरळ सेवा, कुठल्या MPSC किंवा कुठल्या पण सरळ सेवा असू द्या, त्या एक्झाम मध्ये तुम्हाला हा नियुक्त्या विचारला जाऊ शकतो. बघा, महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदी कोणाची, सदानंद दाते यांची काय नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर पटना उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश कोण, संगम कुमार साहू. त्यानंतर केरळ उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश सोमेन सेन. त्यानंतर बघा, सीमा सुरक्षा प्रमुख म्हणजे BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, त्यामध्ये प्रवीण कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अत्यंत महत्वाचा हा पॉइंट आहे विद्यार्थी मित्रांनो. हा आणि हा पहिला खूप महत्वाचा पॉइंट आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, मेघालय उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश रेवती मोहिते डेरे यांची काय नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर इंडो तिबेट सीमा पोलीस दलाचे म्हणजे ITBP महासंचालक शत्रुजित सिंह कपूर, अत्यंत महत्वाची ही नियुक्ती आहे, याला पण तुम्ही स्टार मार्क करून ठेवा. त्यानंतर राष्ट्रीय तपास संस्था नॅशनल इन्व्हेस्टिगेशन. ठीक आहे. तर यामध्ये महासंचालक म्हणून राकेश अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष कोण, रंजन प्रकाश देसाई, ही पण अत्यंत महत्वाची नियुक्ती आहे, याला पण तुम्ही स्टार मार्क करून ठेवा. समजला. हा ज्या तुम्हाला मी नियुक्त्या सांगितलेल्या आहे, हा काहीच मोजक्यात झालेल्या आहे आणि डिटेल नियुक्त्या मी नेक्स्ट स्लाइड वरती घेऊन आलेलो आहे. बघा, महत्वाच्या नियुक्त्या 2026. बघा, पहिलं तर आपण डिपार्टमेंट वाईज आपण नियुक्त्या बघू. जसं की संरक्षण व सुरक्षा, डिफेन्स आणि सिक्युरिटी यामध्ये जे काही नियुक्त्या झालेल्या आहेत ते बघायचं आहे. प्रवीर रंजन CISF म्हणून महासंचालक पदी, अत्यंत महत्वाचे आहे, याला स्टार मार्क करून घ्या. त्यानंतर हे बघितलंच आहे आपण ITBP शत्रुजित सिंह कपूर. प्रवीण कुमार पण बघितलेला आहे BSF. ठीक आहे. बघा, इथं प्रवीर आहे, रंजन आणि इथे प्रवीण आहे. ठीक आहे. तर तुम्हाला बघा, प्रवीर वीर हा लक्षात ठेवायचा आहे, CISF. ठीक आहे. यामध्ये वीर असतात कुठे, CISF मध्ये, आणि प्रवीण लोक हे BSF मध्ये असतात. ठीक आहे. तर हे अत्यंत महत्वपूर्ण 2 नियुक्त्या, याला मार्क करून घ्या. त्याच्यानंतर आपण हे पण बघितलं आहे, राकेश अग्रवाल नियुक्ती. आता हे बघा, ल्युकॅस फिलिप. ठीक आहे, अध्यक्ष इंटरपोलचे. तर ही पण अत्यंत महत्वाची काय नियुक्ती आहे. वीरेंद्र वत्स महासंचालक NCC. त्याच्यानंतर एअर मार्शल नागेश कपूर, उपप्रमुख भारतीय वायुसेना. ठीक आहे, वाईस चीफ. ठीक आहे, महत्वपूर्ण आहे नियुक्ती, याला लक्षात ठेवायचं आहे. हा झाला आपला पहिला डिपार्टमेंट, संरक्षण व सुरक्षा विषयी. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा डिपार्टमेंट म्हणा, बघा, घटनात्मक व प्रशासकीय पदे, कॉन्स्टिट्यूशनल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट. याच्यामध्ये बघा, CP राधाकृष्णन उपराष्ट्रपती भारत, माहीतच आहे तुम्हाला. त्याच्यानंतर नितीश कुमार मुख्यमंत्री बिहार, माहीत आहे. त्याच्यानंतर हर्ष संघवी उपमुख्यमंत्री गुजरात. त्याच्यानंतर राजीव वर्मा मुख्यालय सचिव दिल्ली. अनु गर्ग मुख्यालय सचिव ओडिसा. प्रवीण कुमार श्रीवास्तव CVC. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचे, मुख्य सतर्कता आयुक्त, हे लक्षात ठेवायचे, ही महत्वाची आहे. प्रवीण वरिष्ठ दक्षता आयुक्त. ठीक आहे. राजकुमार गोयल मुख्य माहिती आयुक्त CIC. TCA कल्याणी नियंत्रक जनरल ऑफ अकाउंटंट. त्यानंतर विश्वजित साय नियंत्रक जनरल डिफेन्स अकाउंट म्हणजे CGDA. ठीक आहे. हे झालं दुसरं डिपार्टमेंट. त्यानंतर वळूया तिसऱ्या डिपार्टमेंटमध्ये, बँकिंग व अर्थकारण. याच्यामध्ये जे काही नियुक्ती झाली त्याबद्दल. उषा जान किरमन. ठीक आहे, कार्यकारी संचालक कुठल्या, RBIच्या. संदीप प्रधान पूर्णवेळ सदस्य सेबीच्या. अनंत गोयका. ठीक आहे, गोयंका, ही महत्वाची आहे, अध्यक्ष फिकीच्या. हा महत्वाचं काय आहे,
नियुक्ती आहे अनंत गोयंका, ठीक आहे. निर्मल कुमार मिंडा अध्यक्ष, ठीक आहे, एस्कॉम. त्याच्यानंतर बी साईराम सीएमडी कोल इंडिया. रवींद्र कुमार अग्रवाल सीएमडी एफसीआय फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. महत्वाचे आहे रवींद्र कुमार अग्रवाल, ठीक आहे. अग्रवाल लक्षात ठेवा, एफसीआय, ठीक आहे. तर अशा प्रकारच्या ज्या नियुक्त्या आहेत तुम्हाला तिन्ही डिपार्टमेंटमध्ये मी व्यवस्थित सांगितलेल्या आहे. वळूया नंतरच्या आपल्या नियुक्तीकडे. याच्यामध्ये बघा, क्रीडा व इतर महत्वाच्या नियुक्त्यामध्ये नितीन नवीन हे काय झाले, राष्ट्रीय अध्यक्ष कुणाचे, बीजेपीचे, हे बघायचं आहे तुम्हाला. शांता रंगस्वामी अध्यक्ष इंडियन क्रिकेटर असोसिएशन, ठीक आहे, महत्वाची नियुक्ती आहे शांता रंगस्वामी. विजेंद्र सिंह दुसऱ्या आशियन बॉक्सिंग काउन्सिलचे काय सदस्य, लक्षात ठेवायचं आहे. शेफाली वर्मा माहित आहे ना, ब्रँड एम्बेसेडर हरियाणा राज्य महिला आयोग, अत्यंत महत्वाची आहे. संगीता बरुआ पिशारुती अध्यक्ष कसल्या, प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या. त्यानंतर के बालसुब्रमण्यम कशाचे अध्यक्ष आहेत, AERB, ठीक आहे. महत्वाची काय आहे नियुक्ती आहे. मनाली मकरंद क्षीरसागर कुलगुरू नागपूर विद्यापीठ, महत्वाची काय आहे नियुक्ती आहे. आणि कारण पहिल्या महिला कुलगुरू असल्यामुळे ही महत्वाची नियुक्ती आहे. कुणाची, मनाली मकरंद क्षीरसागर कुलगुरू आहेत नागपूर विद्यापीठाच्या. अक्काई पद्मशाली सदस्य सर्वोच्च न्यायालय समिती. तर ही अत्यंत महत्वाची नियुक्ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. वळूया नंतरच्या आपल्या स्लाइडकडे. बघा, यामध्ये बघा काहीतरी तुम्हाला एक ऐतिहासिक क्षण दिसत आहे, ठीक आहे. काय दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल टीचर प्राइज 2026 विनर अनाउन्स. कोण झालंय, रुबल नागी. कोण, रुबल नागी इंडियाच्या, यांना ग्लोबल टीचर प्राइज हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. म्हणून हा ऐतिहासिक काय क्षण आहे. भारताची शिक्षिका रुबल नागी, ठीक आहे, यांना ग्लोबल टीचर पुरस्कार 2026 चा काय करण्यात आला आहे, प्रदान करण्यात आलेला आहे. दुबईतील जागतिक सरकार शिखर परिषद रुबल नागी यांना प्रतिष्ठित ग्लोबल टीचर अवॉर्ड 2026 जिंकून इतिहास रचलेला आहे. बघा, $1 10 लाख म्हणजेच 9 कोटीहून अधिक बक्षिसे मिळालेली आहे. झोपडपट्ट्यामध्ये 800+ शिक्षण केंद्रे यशस्वीपणे चालवतात. कोण, ह्या ज्या शिक्षिका आहे रुबल नागी, त्या नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धतीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना सन्मानित करण्यात आले. आणि हा भारताचा काय आहे, अभिमान वाढवणारी काय आहे कामगिरी आहे. त्याच्यामुळे याला अत्यंत महत्वाचा पॉइंट्स म्हणून काय करा, मार्कअप करून घ्या किंवा लिहून घ्या तुम्ही विद्यार्थी मित्रांनो. हा ऐतिहासिक क्षण आहे, कारण ग्लोबल टीचर पुरस्कार आहे जो की आपल्या भारताची शिक्षिका रुबल नागी यांना देण्यात आलेला आहे, ठीक आहे. वळूया नंतरच्या स्लाइडकडे. बघा, इथून काही प्रश्न मी डायरेक्ट प्रश्न घेऊन आलेलो आहे आणि हे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला एकदा याला गो थ्रू करायचं आहे. बघा, खूप महत्वाचे प्रश्न आहेत. राष्ट्रीय घडामोडी प्रश्न. बघा, पहिला जो प्रश्न आहे, सुनित्रा पवार यांना कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. कुठल्या, महाराष्ट्र राज्याच्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, ठीक आहे, यांनी 1 फेब्रुवारी 2026 रोजी संसदेत 2026-27 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचे मुख्य ब्रीदवाक्य काय. बघा, काय आहे मुख्य ब्रीदवाक्य, विकसित भारत. खूप महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर बघा, 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी. बघा, 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे आत्मचरित्र कोणाचे आहेत, तर कोणाचं आहे, माजी लष्कर प्रमुख जनरल M नरवणे. हे त्यांचं पुस्तकाचं तुम्हाला हे बघा कॉपी इथे मी काय केलेलं आहे, कट इथे तुम्हाला दाखवलेला आहे. 4 स्टार ऑफ डेस्टिनी अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. बघा, अलीकडेच आकांक्षी जिल्ह्यासाठी संपूर्ण अभियान 2 कोणी सुरू केले, नीती आयोगने सुरू केलेले, ठीक आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महत्वाचा प्रश्न आहे. ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरची स्थापना अलीकडे कुठे झालेले, नवी मुंबई.
महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. तर याला तुम्हाला लिहून घ्यायचं आहे, ठीक आहे. नंतरचा बघा 39वा भारतीय आंतरराष्ट्रीय लेदर मेळावा. हे जे मेळावे, जे लष्करी सराव, हे अत्यंत महत्वाचे प्रश्न असतात. लेदर मेळावा कुठं झालेला आहे? चेन्नई येथे, लक्षात ठेवा. 10 दिवसांचा सारस मेळावा बघा खूप महत्वाचा आहे, अलीकडे कुठे संपन्न झाला आहे? कुठे? जम्मू आणि काश्मीरमध्ये. अलीकडेच रामसर पाणथळ जागा म्हणून घोषित केलेले पाटणा पक्षी अभयारण्य कुठे आहे? कुठे आहे? उत्तर प्रदेशमध्ये, ठीक आहे. तर या राज्यात घोषित केलेलं आहे रामसर स्थळ. टोटल आता एकूण 98 रामसर स्थळे झालेली आहे. यांची डिटेल आपण बघणार आहोत, ते नेक्स्ट स्लाइडवर, जी कोणती स्लाइड येईल तिथे आपण व्यवस्थित याला अभ्यासणार आहोत, ठीक आहे. पण हे लक्षात ठेवा, पाटणा पक्षी अभयारण्य कुठे? उत्तर प्रदेश. त्याच्यानंतर भारतातील रामसर पाणथळांची एकूण संख्या किती झालेली आहे? टोटल 98. बघा 96वा छारी धान गुजरातमध्ये आणि पाटणा पक्षी अभयारण्य जो की 98वा उत्तर प्रदेशमध्ये. हे लक्षात ठेवायचं आहे. 2 ऍड झालेले आहे, कुठले? रामसर स्थळे, ठीक आहे. हे महत्वाचे प्रश्न आहेत दोन्ही पण. त्यानंतर 2026 मध्ये 6वी राष्ट्रीय पीक पोषण परिषद लक्षात ठेवा कुठे आयोजित करण्यात आली? मुंबईमध्ये. महत्वाचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री ग्रामोत्थान योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? बघा ही योजना पण महत्वाच्या असतात. कुठे? गुजरात राज्यात. कुठली? ग्रामोत्थान योजना मुख्यमंत्री, ठीक आहे. 7वा इंडियन इंटरनॅशनल सीवीड एक्सपो आणि समिट कोणत्या शहरात आयोजित करण्यात आलेले? कोची, केरळमध्ये. तर खूप महत्वाचा प्रश्न आहे. केरळच्या 3 ते 4 न्यूज या महिन्यामध्ये घडलेल्या आहेत आणि व्यवस्थित त्याला आपल्याला अभ्यासायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. वळूया नंतरच्या स्लाइडकडे. बघा इथे एक ब्रँड अँबॅसेडर म्हणून एक घोषित करण्यात आलं, जे रेड चिप कंपनी आहे, ठीक आहे. त्याचं जे ब्रँड अँबॅसेडर आहे ते आयुष्यमान खुराना यांना काय केलेलं आहे? म्हणजे घोषणा केलेली आहे की ही रेड चिपचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषणा झालेली आहे, ठीक आहे. वळूया नंतरच्या आपल्या स्लाइडकडे. बघा भारतात आणखी 2 नवीन रामसर स्थळे, ठीक आहे. कुठला? छारीधान गुजरात आणि पटना बर्ड सँक्चुरी कुठली? उत्तर प्रदेश. हे तुम्हाला मी डिटेल सांगितलेलंच आहे आणि तुम्हाला जर वाचायचं असेल तर इथे बघा कशासाठी काय प्रसिद्ध आहे मी एक्सप्लेनेशन मध्ये दिलेलं आहे, ठीक आहे. हे सगळं व्यवस्थित वाचून घ्या. शुष्क गवताळ प्रदेश आणि गोड्या पाण्यातील दलदल हे व्यवस्थित तुम्ही एकदा रीड करून घ्या, ठीक आहे. वळूया आपल्या नंतरच्या. बघा इथे काही रामसर स्थळांच्या बद्दल माहिती दिलेली आहे की जी माहिती आहे रामसर स्थळाबद्दल ती अत्यंत महत्वाची माहिती मी या स्लाइडवर सांगितलेली आहे. इथून हमखास तुम्हाला प्रश्न विचारण्याची गॅरंटी असते. बघा भारतात आता एकूण 98 रामसर स्थळे झालेली आहे. 2014 मध्ये भारताकडे 26 रामसर स्थळे होती. आज ती संख्या 98 पर्यंत पोहोचली आहे, म्हणजे 276% वाढ झालेली आहे. आता भारतात एवढं हेक्टर क्षेत्र कशाने? रामसर स्थळांनी व्यापलेलं आहे. तामिळनाडूमध्ये सर्वात जास्त. महत्वाचा प्रश्न, किती? 20 रामसर स्थळे आहेत. त्याच्यानंतर जागतिक पाणथळ दिन आपण बघितलेला आहे 2 फेब्रुवारीला साजरा करण्यात येतोय. रामसर कराराची तारीख 2 फेब्रुवारी 1971. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. त्याच्यानंतर याचा हेडक्वार्टर कुठे आहे? मुख्यालय ग्लॅंड, स्वित्झर्लंडला. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. स्थळ बघा भारतातील पहिले रामसर कुठे आहे? ओडिसा 1981 आणि चिल्का सरोवर कुठे आहे? केवलादेवी राजस्थानमध्ये. महत्वाचा पॉइंट आहे विद्यार्थी मित्रांनो, याला लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. तर ही माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. वळूया नंतरच्या आपल्या स्लाइडकडे. बघा इथे पण एक अध्यक्षपद नवीन नावाची घोषणा झालेली आहे. फेडचे नवीन अध्यक्ष बघा, फेडचे नवीन अध्यक्ष केविन वॉर्श यांच्याकडे. आता फेड काय? फेड आहे फेडरल रिझर्व्ह च्या अध्यक्षपदी, म्हणजे अमेरिकेची जी मध्यवर्ती बँक आहे फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदी बँकेचे माजी गव्हर्नर केविन वॉश यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, ठीक आहे. आणि हे कोण केलेलं आहे? अमेरिकेचे जे अध्यक्ष आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे, ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि सध्याचे विद्यमान अध्यक्ष कोण होते? जेरोम पॉवेल. हे लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. हा पॉइंट अत्यंत महत्वाचा आहे कारण अमेरिकेची न्यूज आहे आणि सध्या अमेरिका चर्चेचा मुद्दा बनलेला आहे,
ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की फेडचे अध्यक्ष कोणाकडे सोपविण्यात आलेले आहे? केविन वॉशकडे. कोणाकडे? केविन वॉशकडे. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं आहे. वळूया नंतरच्या स्लाइडकडे. बघा, इथून पुन्हा काही महत्त्वाचे प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत आणि खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. बघा, WPL म्हणजेच महिला प्रीमियर लीग 2026 विजेता संघ कुठला ठरलेला आहे? रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर म्हणजे RCB आणि उपविजेता ठरलेला आहे दिल्ली कॅपिटल्स. याचं आपण डिटेल बघणार आहोत याच व्हिडिओमध्ये की कुणाला म्हणजे जास्त रनसाठी पुरस्कार मिळालेला आहे, विकेटासाठी कुणाला मिळालेला आहे, ते या आपण व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर ITBP हे बघितलेलंच आहे, कोणाची नियुक्ती करण्यात आले? शत्रुजीत सिंग कपूर. त्याच्यानंतर हा महत्त्वाचा प्रश्न आहे, ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेले? कार्लोस अल्कराज. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर 2026 मध्ये 6वी राष्ट्रीय पीक पोषण शिखर परिषद कुठे झालेली आहे? मुंबईमध्ये. महत्त्वाचा प्रश्न आहे. वळूया नंतरच्या स्लाइडकडे. बघा, हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. मणिपूरच्या मुख्यमंत्री, बघा, मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झालेली आहे? यमुनाम खेमचंद सी. ठीक आहे, तर याला तुम्हाला मार्कअप करून ठेवायचं आहे. खूप जबरदस्त प्रश्न आहे. त्याच्यानंतर बघा, मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरलेल्या आहेत ते कोण? नेमचा किपगेन. ठीक आहे, हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर हा तर अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे. भारतीय रेल्वेने कोठे भारताची पहिली LNG डिझेल ड्युअल फ्युअल, ठीक आहे, ट्रेन सुरू केलेली आहे? कुठे केलेली आहे? अहमदाबादच्या साबरमती येथे. महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याबद्दल इथे व्यवस्थित माहिती दिलेली आहे मी. ठीक आहे, हे एकदा तुम्ही बघून घ्या. लक्ष काय आहे की भारतीय रेल्वेला 2030 पर्यंत नेट झिरो कार्बन इमिटर बनवण्याच्या दिशेने पाऊल आहे. त्याच्यामुळे ही रेल्वे काय केली? सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे, वळूया आपल्या नंतरच्या स्लाइडकडे. बघा, जो गोदावरी गौरव पुरस्कार आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे आणि तो पुरस्कार 14 जणांना प्रदान करण्यात आलेला आहे. पहिले तर आहे प्रशांत दामले, त्याच्यानंतर सयाजी शिंदे, उस्मान खान संगीतसाठी आणि चंद्रमोहन कुलकर्णी. या 4 जणांना काय करण्यात आलेलं आहे? गोदावरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. गोदावरी गौरव पुरस्कार. ठीक आहे, तर इथे एकूण 6 जणांचा सन्मान करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर हे एकदा व्यवस्थित तुम्ही बघून घ्यायचं आहे. आणि बघा, इथे जे अध्यक्ष होते कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते कुसुमाग्रजांना स्मृती दिन 10 मार्चला काय करण्यात आली? देण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर हे एवढं तुम्ही बघून घ्या. याच्यामध्ये 21,000 रुपये मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे काय असते? स्वरूप असते. ठीक आहे, तर हे एकदा तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. ही पण अत्यंत महत्त्वाची काय आहे? नियुक्ती आहे. बघा, महाराष्ट्र राज्य गृहसचिवपदी श्रीमती मनीषा म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची नियुक्ती आहे. याला स्टार मार्क करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. तर ह्या ज्या आहे श्रीमती मनीषा म्हैसकर, हा 1992 बॅचच्या IAS अधिकारी आहेत. ठीक आहे, तर याला तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे, वळूया नंतरच्या आपल्या स्लाइडकडे. बघा, जी काही आंतरराष्ट्रीय घडामोडी घडलेली आहे त्यावर प्रश्न मी डायरेक्ट घेऊन आलेलो आहे आणि हे अति महत्त्वाचे प्रश्न आहेत. बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्यास अलीकडे कोणत्या देशाने मान्यता दिली आहे? तर कोणत्या देशाने? फ्रान्स देशाने. कुठल्या? फ्रान्सने. ठीक आहे, जानेवारी 2026 मध्ये भारत EU, ठीक आहे, काय? EU शिखर परिषद कुठे होणार आहे? कुठे होणार आहे? नवी दिल्लीमध्ये. त्याच्यानंतर बघा, मुआनपुई सयावी यांची कोणत्या देशात भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? कुठे? न्यूझीलंड. ठीक आहे, नाव लक्षात ठेवा. जबरदस्त नाव आहे विद्यार्थी मित्रांनो, याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, कोणत्या शहरात आयोजित गुलफूड 2026 साठी भारताला भागीदार देश म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? तर कुठले? दुबईसाठी. ठीक आहे, ग्रीनलँडमध्ये लष्करी सराव आयोजित ऑपरेशन आर्कटिक एन्ड्युरन्स हा कोणत्या देशाच्या नेतृत्वाखाली केला जात आहे? बघा, कोणत्या देशाच्या? डेन्मार्क. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. हा लष्करी सराव आहे जो ग्रीनलँडमध्ये काय केला आहे?
आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा कुठल्या देशाच्या नेतृत्वाखाली? डेन्मार्कच्या नेतृत्वाखाली. ठीक आहे, तर हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. वळूया नंतरच्या स्लाइडकडे. बघा याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, 2025-26 या आर्थिक वर्षासाठी भारताचा GDP, ठीक आहे, वाढीचा अंदाज कोणत्या पातळीवर वाढवला आहे? म्हणजे 60.3% या अंदाज पातळीवर काय केलं आहे? वाढवला आहे. ठीक आहे. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या रिस्पॉन्सिबल नेशन्स इंडेक्स 2026 मध्ये भारताचे स्थान किती आहे? 16वे. महत्वाचा प्रश्न आहे. भारत, श्रीलंका आणि कोणत्या देशादरम्यान 17वा त्रिपक्षीय तटरक्षक दलाचा सराव दोस्ती 17, ठीक आहे, कुठला सराव? दोस्ती 17 आयोजित करण्यात आलेला आहे. कुठला आहे? मालदीव. बघा कुठले कुठले देश? भारत, श्रीलंका आणि मालदीव. दोस्ती 17 हा त्रिपक्षीय तटरक्षक दलाचा सराव काय करण्यात आला? आयोजित करण्यात आलेला आहे. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर पर्यावरणीय कामगिरीसाठी टायलर पुरस्कार 2026 कोणाला करण्यात आलेला आहे? टोबी केअर्सला. कोणाला मिळालेला आहे? टोबी केअर्सला. खूप महत्वाचा पुरस्कार आहे आणि कारण हा पर्यावरणीय पुरस्कार आहे असल्यामुळे टायलर पुरस्कार 2026 टोबी केअर्स. ठीक आहे, ट वरून लक्षात ठेवा, टा आणि इथे बघा टो आहे, त्याच्यामुळे हा लक्षात राहू शकतो. 2024च्या JC डॅनियल पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर अभिनेता जी शारदा आहेत त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आंद्रेज पोकेझोबुट सह 2025चा सोकोरॉव पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर माजिया अमा ग्लोबेली हिला देण्यात आलेला आहे. तर याला पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, बघा आता या स्लाइडवर आपल्याला क्रीडा क्षेत्रामध्ये ज्या ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्यावरील आपण डायरेक्ट प्रश्न घेऊन आलेलो आहे आणि हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे. बघा हेच प्रश्न तुम्हाला क्रीडा घडामोडीमध्ये दिसतील म्हणजे येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये. ठीक आहे, बघा 2026च्या आंतरराष्ट्रीय ओपनमध्ये, ठीक आहे, काय पुरुष एकेरी पदाचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? कोणी पटकावलेले आहे हा प्रश्न बघितलेला आहे आपण. विजेते कार्लोस अल्कराज जे की स्पेनचे आहेत आणि यामध्ये उपविजेते ठरलेले आहेत ते नोवाक जोकोविच. कुठल्या कंट्रीचे आहे? सर्बिया कंट्रीचे. त्यानंतर बघा 2026च्या ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये ही झालं महिला आणि हे कुठलं होतं? पुरुष. आता बघा महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर विजेती आहे एलिना रायबिकने कझाकिस्तानची आणि उपविजेती कोण आहे? आर्यना सबालेंका बेलारूस. ठीक आहे, हे पण महत्वाचं आहे, याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुरुष हॉकी लीग 2026 चे विजेतेपद कोणी? कलिंगा लॉन्सर्स यांनी जिंकलेले आहे. ठीक आहे, पुरुष हॉकी इंडिया लीग. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. 500 एकेरी सामने जिंकणारा पहिला भारतीय शटलर कोण बनला आहे? तर कोण? PV सिंधू. 2026च्या आंतरराष्ट्रीय टेनिस हॉप फेम, ठीक आहे, महत्वाचं आहे, कोणाची निवड झालेली आहे? तर रॉजर फेडरर यांची निवड झालेली आहे. ठीक आहे, महत्वाचा प्रश्न आहे. ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 500 विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? कोणी जिंकलेले आहे? लक्ष्य सेननी. त्याच्यानंतर सरयू वेलपुल्ला कितव्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बनलेल्या आहे? त्या 26वा महिला ग्रँडमास्टर बनलेल्या आहे. ग्रेटर नोएडा येथे झालेल्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनलमध्ये 2025 मध्ये भारताने किती सुवर्णपदके जिंकली? 9. 2026च्या T20 विश्वचषकासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? रोहित शर्मा. दृष्टीहीन महिलांच्या महिला T20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहेत? भारताने जिंकलेले आहेत आणि उपविजेते कोण ठरलेले? नेपाळ. ठीक आहे, बांगलादेशमध्ये आयोजित महिला कबड्डी विश्वचषक 2025 कोणी जिंकलेला आहे? भारताने जिंकलेला आहे. महत्वाचे प्रश्न आहे क्रीडा घडामोडीवरचे. अंडर 19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2026 कोणत्या देशाने जिंकले? भारत या देशाने आणि उपविजेता इंग्लंड संघ ठरलेला आहे. ठीक आहे, खूप महत्वाची चालू घडामोडीमध्ये हे काय आहे? क्रीडा वरील प्रश्न आहे. बघा अंडर 19 जे की भारताने काय जिंकलं आहे? विश्वचषक विजेतापद पटकावलेलं आहे. कधी झालेलं आहे? 6 फेब्रुवारी 2026 ला हरारे झिम्बाब्वे मध्ये भारताने इंग्लंडचा पराभव करून 6व्यांदा बघा अंडर 19 विश्वचषक जिंकलेला आहे.
त्यामध्ये विजेता भारतीय कर्णधार कोण आहे? आयुष म्हात्रे. उपविजेता संघ कोण आहे? इंग्लंड. ठीक आहे. कर्णधार कोण आहे? लुक बेनकेनस्टाईन. ठीक आहे. याच्यासाठी परीक्षेसाठी बघा महत्वाचे मुद्दे. वैभव सूर्यवंशी 80 चेंडूत 175 धावा, फायनल मधील सर्वोच्च स्कोर. त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅच कोण आहे? वैभव सूर्यवंशी. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट वैभव सूर्यवंशी. भारताने 6व्यांदा विजेतेपद पटकावलेलं आहे बघा. 2000 मध्ये, 2008, 12, 18 मध्ये, 22 आणि आता हे कितव्यांदा? 6व्यांदा 2026 मध्ये सलग 6 फायनल काय केलेले आहे? भारताने जिंकलेले आहे. ठीक आहे. तर हे अत्यंत महत्वाचं काय आहे? विजेतेपद आहे. ठीक आहे. बघा त्याच्यानंतर जे काही WPL झालेले आहे, महिला प्रीमियर लीग. ठीक आहे. त्याच्यामध्ये RCBने काय विजेतेपद पटकावलेलं आहे? मालिकावीर ठरलेले सोबी डिवाइन. ठीक आहे. गुजरात जायंट्सची आहे. विजेता कोण? RCB बेंगलोर. दुसरे विजेतेपद आहे, पहिलं विजेतेपद 2024 मध्ये. उपविजेता कोण आहे? दिल्ली कॅपिटल्स सलग 4थ्यांदा. आणि अंतिम सामना BCS स्टेडियम वडोदरा गुजरातमध्ये झालेला आहे. ठीक आहे. महत्वाचे पॉईंट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. ऑरेंज कॅप जे की कोण धावा काढतात त्यांच्यासाठी दिलेली जातात. स्मृती मानधन सर्वात जास्त धावा आहे 377, जे की RCBची खेळाडू आहे. पर्पल कॅप जी विकेटसाठी असते 17 विकेटसाठी, सोफी डिवाइन गुजरात जायंट्सची आहे. हिला ही पर्पल कॅप देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर बघा अंतिम सामन्यात RCBने 204 धावांचा यशस्वी पाठलाग केला, जो की WPL इतिहासातील सर्वात मोठा धावांचा पाठलाग ठरलेला आहे. ठीक आहे. खूप महत्वाचं डिटेल मी या स्लाइडवर तुम्हाला WPL वुमेन्स प्रीमियर लीग, महिला प्रीमियर लीग बद्दल सांगितलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर ही याच्यानंतर पुन्हा बघा क्रीडा घडामोडीचे काही प्रश्न आलेले आहे आणि याच्या बाहेर तुम्हाला एकही प्रश्न दिसणार नाही. इथूनच तुम्हाला प्रश्न दिसतील विद्यार्थी मित्रांनो एक्झाम मध्ये. आशियाई इनडोअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताच्या तेजस्विन शंकरने कोणते पदक जिंकलेले आहे? कुठले? सुवर्ण पदक. लक्षात ठेवायचे तेजस्विन शंकर हा कुठल्या याच्या स्पर्धेसाठी? इनडोअर ॲथलेटिक्स. ठीक आहे. नवी दिल्ली येथे आशियाई शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये मनु भाकरने कोणते पदक जिंकलेले? रौप्य पदक. पॅरा थ्रोबॉल नॅशनल फेडरेशन कप 2026 मध्ये कोणत्या महिला संघाने सुवर्ण पदक जिंकलेले आहे? कुठल्या? झारखंड. ठीक आहे. नेपाळमध्ये आयोजित सॅफ अंडर-19 फुटबॉल अजिंक्यपद 2026 कोणी जिंकलेले आहे? भारताने जिंकलेले आहे. सॅफ अंडर-19 फुटबॉल चॅम्पियनशिप 2026 कोणी जिंकलेली आहे? भारत. आणि उपविजेता संघ ठरलेला आहे बांगलादेश. विद्यार्थी मित्रांनो मागेल काही जो बॅकग्राऊंड नॉईस येत आहे त्यासाठी थोडंसं समक्ष आहे, कारण इथे होळी साजरी करण्यात येत आहे. त्यामुळे मी आणि व्हिडिओ शूट करत आहे होळीच्या दिवशीच. बघा किती डेडिकेशनने तुमच्यासाठी व्हिडिओ शूट करत आहे. त्यामुळे जर नॉईस येत असेल थोडं काय करा, सहन करून घ्या, नाहीतर मी तुम्हाला सगळं सांगणारच आहे. नाहीतर एक काम करू विद्यार्थी मित्रांनो, बाकीचं जे करंट अफेअर आहे त्याला आपण दुसऱ्या पार्टमध्ये डिवायडेड करू, कारण मला वाटते की यांचा नॉईस बंद होणार नाही आणि आपलं करंट अफेअर खूप मोठं आहे. त्याच्यामुळे स्टॉप करू इथेच. पार्ट 1 म्हणून याला इथे स्टॉप करू. जे काही बाकीचे करंट अफेअर्सचे पॉईंट्स आहे मी तुम्हाला दुसऱ्या याच्यामध्ये म्हणजे पार्टमध्ये सांगतोय. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि नवीन असाल तर चॅनलला काय करा? सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू. हॅव अ नाईस डे.